नमस्कार, मी सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेने आरतीने करूयात. चला, श्री स्वामी समर्थ. आज काय भाजीमध्ये विशेष काही नाहीये. मी तव्यावरती झटपट असं बेसन बनवणार आहे, कारण की भाजीला आहे शिल्लक सकाळचं. त्याच्यामुळे थोडंसं तोंडी लावण्यासाठी आपण तव्यावरचं बेसन, कोरडं बेसन कसं बनवतात, मी चपात्या झालेल्या आहेत त्याच्यामुळे आता त्याच तव्यामध्ये मी बेसन करून घेणार आहे. त्याची म्हणजे सिंपल अशी विधी तुम्हाला दाखवते, माझ्या व्हिडिओला बघा. बेसन म्हणजे पिठलं, कोरडं पिठलं करणार आहे. त्यासाठी लसूण घेतलाय, छोटासा कांदा घेतला आणि कोथिंबीर घेणार आहे. लसूण ह्याच्यामध्ये बारीक करून घेते. बारीक म्हणजे असं फार बारीक नाही, ठेचून घेते थोडंसं. छोटं असल्यामुळे ते उडते बारीक. असं बारीक झालेलं आहे. कांदा चिरून घेते मी. कांदा इथं कापून घेतलेला आहे. थोडंसं तेल घेणार आहे फोडणीसाठी. जिरे मोहरी घालते थोडं थोडं. आता कांदा ऍड करू. सकाळी उशीर झाला उठायला, त्याच्यामुळे डब्याला भाजी बनवण्यासाठी मी बेसन पोळी केली. पण बेसन पोळी दोघांनी पण खाल्ली नाही, त्यांना आवडत नाही. बेसन आवडतं म्हणजे पिठलं आवडतं, पण बेसन पोळी नाही आवडत. मग आता त्याच्यामुळे म्हटलं की आणि उद्या गुरुवार आहे, परत उपासाचं शिल्लक राहायला नको. मग झटपट थोडंसं तोंडी लावण्यासाठी बेसन करते. सकाळचा बटाटा पण आहे. कांदा लाल झाला ना, मग त्याच्यामध्ये हे लसूण टाकायचं आपल्याला, चेचून घेतलेला. हे चांगलं लाल होईपर्यंत परतून घेतलं. लसूण पण लाल झाला ना, छान लागतं.
गडबडीत पाणी घ्यायला विसरलेली, पाणी घेऊन आले पटकन. इतकंसं लाल तिखट लागण्यासाठी थोडासा मसाला, थोडासाच मसाला टाकते, कारण की लाल तिखट खूप तिखट नाहीये. चांगलं परतून देते. कोथिंबीर घातली आहे थोडीशी. आता ह्याच्यात पाणी ऍड करणार आहे. आपल्याला थोडंच बनवायचं, त्याच्यामुळं थोडंच पाणी ऍड केलेलं आहे. आता त्याला उकळी येऊन देणार आहे. चवीप्रमाणे मीठ, आता जेवढं आहे तेवढं थोडंसंच मीठ ऍड करते. ये ना बाळा. नाही आता हे पातीला घेतलं होतं मी ह्याच्यासाठी, बेसन कालवण्यासाठी. मला त्याच्यात टाकलं आणि ते घट्ट होतं, गोळे गोळे होतात. गोळे गोळे खायला कुणाला आवडत नाही, त्याच्यामुळे मी असं बनवते. त्यात गोळे गोळे पण नाही राहत. मग ऍड करून घेतले, कारण पाण्याला उकळी आलेली होती. हार बनवून झाले. उद्याची गुरुवारची तयारी झालेली आहे. हार बनवून झालेले तर रेडी. सकाळी सकाळी थंडीमुळे लवकर काय हात पाय चालत नाही आणि पटापटा कामं पण उठत नाही. किती पण लवकर उठलं तरी होत नाही. राहिलेली कोथिंबीर वाढून घेते त्याच्यावर. थोड्या वेळ ह्याच्यावर झाकण वाफ निघून देते. वाफ निघाली की झालं, कारण की उकळी आलेली होती पाण्याला आणि त्यामुळे लगेच शिजून जाईल ते. खाली लागतंय करपट, म्हणजे हे होते, खरवड तयार होते. खरवड खायला सगळ्यांना आवडते घरामध्ये. तेव्हा घासू खातात सगळेजण. हाताला चिटकलं नाही किंवा आई म्हणतात की शिजलं म्हणून. चिटकत पण नाहीये, पण आणखी 2 मिनिटं होऊन देते मी.
झटपट आपलं असं बेसन तयार आहे तव्यातलं. किती छान दिसतंय बघा, कोरडं एकदम मस्त लाल लाल छान कोथिंबिरीचा हिरवा हिरवा रंग छान दिसतंय हे. आणि टेस्टी पण लागतं असं तव्यावरचं. आणि झटपट होतं, काही भाजीला नसेल तर पटकन करता येतं. भाजी शिल्लक असल्यामुळे तोंडी लावण्यासाठी मी थोडंसंच बनवलेलं, झटपट होईल म्हणून. असं आयुषने असे हार तयार केलेले आहेत देवीसाठी उद्याच्या. गेल्या गुरुवारी माझी खूप धांदल उडलेली, हार वगैरे सगळं एकटीला बनवायचं होतं. आज त्यांनी सगळं बनवून ठेवलेलं आहे, पण आज पानंच आणली नाहीत त्यांनी. आज उद्या सगळे आता पानं गोळा करावं लागतील. किती छान हार बनवलाय बघा, इतक्या छोट्या वयात किती सुंदर कलाकृती आहे त्याच्यामध्ये. हा गुण त्याच्या पप्पांचा आहे, त्याचे पप्पा पण छान हार बनवतात. असं छान असं ढोळे जेवणाच्या तयारीसाठी अशी छोटीशी बाहुली रेडी केलेली आहे. एका फ्रेंडचं ढोळे जेवण आहे, त्यासाठी झुल्यामध्ये बसवण्यासाठी ह्या बाहुलीला साडी नेसून असं फुलांची ज्वेलरी वगैरे घातलेली आहे मी. मस्त दिसतंय ना? कसं वाटतंय नक्की मला कमेंटमध्ये सांगा. हे मी बिस्किट हाऊस बनवण्यासाठी तयार केलेलं आहे. ह्याच्यावर मला बिस्किट चिटकवायचे आहेत. आणखी तुमच्याकडे ढोळे जेवणासाठी काय नवीन नवीन आयडिया असतील त्या मला कमेंटमध्ये सांगा, कारण की मला तसं डेकोरेशन करायला, तसं मला साहित्य बनवायला. आणखी काय काय बनवलं जातं मला काही माहीत नाही, पण तसं यूट्यूबला सर्च करून मी बनवायचा प्रयत्न करते आहे. आणखी नवीन नवीन काय असतील वस्तू बनवायच्या तर ते पण मला कमेंटमध्ये सांगा. असं पुष्ट्याचं सिंपल असं मी ग्लू मशीनने असं चिटकावून घेतलं आहे. ह्याच्यानंतर ह्याला बिस्किट चिटकवणार आहे, मग हे बिस्किट हाऊस होईल तयार. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. थँक्यू.